राम नारायण राम। लोक अनेकदा म्हणतात की कोणाचा सनातन धर्म आहे, कोणाचा मुसलमान धर्म आहे, तर कोणाचा ख्रिश्चन धर्म आहे। पण खरंच धर्म असा काहीतरी आहे का ज्याला विभागलं जाऊ शकतं? आजच्या परिस्थितीत सर्वत्र धर्माच्या नावाखाली भांडणं सुरू आहेत। प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्माचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो, आपला धर्म पाळण्याचा प्रयत्न करतो। आता विचार करण्याची गोष्ट म्हणजे आपण धर्माचं रक्षण करतो का, किंवा धर्म आपलं रक्षण करतो का? आजच्या बदलत्या काळात देव देखील हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाला असता की आजचा माणूस कुठल्या मार्गावर चालला आहे। आपण हे मान्य करायलाच हवं की आज समाजात कुठेही समता नाही। डिवाइड अँड रूलचा प्रश्न येतो तेव्हा जातीनामाच्या आधारे लोकांना विभागलं जात आहे। एक माणूस जन्मला, आपण सर्वजण सारखेच जन्मलो आहोत, एकाच प्रक्रियेने जन्मलो आहोत, आपल्यात एकाच रंगाचं रक्त वाहतंय, मग आपण वेगळे कसे झालो? आपल्याला वेगळं केलं कुणी? आज आपण इथे बसलो आहोत, कुणी आपल्यापेक्षा उच्च पदावर आहे तर कुणी खाली आहे, पण आज आपल्याला आपल्या विचारसरणीत बदल करायला हवा आणि समाजात पसरत असलेल्या जातीवादाला मुळातून काढून टाकायला हवं। आज जातीवादाच्या नावाखाली जे सर्वजण एकमेकांशी लढत आहेत त्यातून सामान्य लोक खुश आहेत का? याचे उत्तर आहे अगदी नाही। प्रत्येक माणूस शांतता आणि सुखी जीवन जगण्याची इच्छा करतो। धर्माच्या नावाखाली समाजात होणाऱ्या या गैरवापरांना त्वरित थांबवणं आवश्यक आहे। आपला धर्म इतका दुर्बळ आहे का की कोणासोबत बसल्याने किंवा कुणी स्पर्श केल्याने तो नष्ट होईल? असा धर्म नाही जो अशा प्रकारे नष्ट होतो। आता तुमच्या सर्वांच्या मनात हा प्रश्न येत असेल की अखेर काय करावं जेणेकरून हे सगळं थांबेल? त्यासाठी आपल्याला मानवतेचा हात धरावा लागेल। आपण मानवतेचा हात धरा आणि एकमेकांच्या आत्म्यांशी जोडलो, एकमेकांचा आधार बनलो तर यावर नियंत्रण मिळू शकते। राम नारायण रामच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेला सदैव समाप्त करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे समाजातील अंधार दूर होतो आणि जागरूकतेचा प्रकाश पसरतो। राम नारायण रामशी जोडून लोकांचे जीवन यशस्वी होत आहे आणि ते सातत्याने यशाच्या मार्गावर पुढे जात आहे। म्हणून राम नारायण रामचा जाप करत रहा, कर्म आणि धर्माची चिंता सोडा। जेव्हा तुम्ही या बीज मंत्राशी जोडाल तेव्हा कर्म आणि धर्म आपोआप तुमच्या हितासाठी कार्य करतील।